इथे मॅचला सुरुवात होते. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. दोन टीम सध्या इन ॲक्शन आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने टीम कारिवली आणि त्याच्या विपक्षामध्ये कासार वडवली. मिनेश 11 या नावानं कारिवलीचा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. तर कासार वडवली त्यांच्या विरोधामध्ये खेळ करत असताना अयूब या कासार वडवली संघाचा महत्त्वाचा खेळाडू जो सध्या ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अयूब शेख त्याच्या साथीनं नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज आकाश. पहिलाच बॉल इथे उडवलाय 38 सर्कलच्या डोक्यावरनं आणि निघून जातोय चेंडू. यावेळेस सीमा रेषेच्या पार. रन्स मिळतील 4 चौकार. थँक्यू विजय. कासार वडवली संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाठवायचा जोपर्यंत फलंदाजी सुरू आहे. जर खेळाडू तुमचे कट्टुकट असतील तर जोपर्यंत फलंदाजी सुरू आहे एक खेळाडू आमच्या युट्यूब अपडेटर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. मोहित घरत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिलाच बॉलवर त्याच्या विपक्षामध्ये चौकार खेचलाय. यावेळेस मात्र अयूबनं बॉलला उडवलाय. जेवढी उंची तेवढीच लांबी. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार. षटकार मध्ये कन्वर्ट झालाय. 6. थँक्यू विजय. या षटकारानं धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 या आकड्यावर अयूब मैदानाच्या आतमध्ये आक्रमक आणि विध्वंसक विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. जी अपेक्षा आहे त्याच्याकडनं जे त्याचं नावलौकिक आहे या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या नावलौकिकाला साजेसा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये अयूब शेखच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग सध्या करत असताना तो मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलमध्ये त्यानं 10 धावा घेतल्यात मोहित घरतच्या विरोधामध्ये. तोच मोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुन्हा एकदा तिसरा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र मोठा फटका सजवायचा होता. बॅटचा आउटसाइड एज घेतल्यानंतर बॉल फ्लाइंग स्लिप मधनं निघालाय वेगवानतेनं तिथे सीमारेषेला क्लिअर करण्याकरता आणि निघून गेला सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. चांगली बॅटिंग अयूबच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. अगदी जोरानं खेळण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे बॅटचा एज घेतल्यानंतर जो प्रचंड वेग चेंडूमध्ये होता तो वेग या चेंडूला फ्लाइंग स्लिपच्या अगदी बाजूनं सीमारेषेच्या बाहेर घेऊन गेला आणि 3 चेंडूनंतर 14 धावा या राफलकावर आपल्याला सध्या कासार वडवली या संघाच्या पाहायला मिळतात. कासार वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम कारिवली अशा 2 टीम मधला संघर्ष सध्या तुम्ही आई चामुंडाई चषक मध्ये पाहताय. इथे फटका चांगला आहे. बॉलला यावेळेस दूर सीमारेषा पार फेकून दिलाय. षटकार. 6. षटकार आलाय. अयूब नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय आणि हे वादळ जर त्यांना रौद्र रूप धारण केलं ना मग त्या वादळाच्या लपेटमध्ये जर कोणीही आला ना कितीही चांगला गोलंदाज आला ना तरी त्याला नामशेष करण्याची ताकद या खेळाडूमध्ये जरूर आहे. तो खेळाडू अयूब शेख सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पुढचा बॉल इथे खोलडप्याचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने बॉल गॅप मध्ये खेळलाय. वेगानं चाललाय. सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा सीमारेषा पार. अयूबच्या या फलंदाजीनं पहिल्याच ओव्हरच्या 5 बॉल नंतर धावसंख्या 24. अगदी चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 24 रन्स ऑन बोर्ड. यानंतर आणखी एक मोठी उत्कंठावर्धक अशी लढत आपल्या सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. घोरसई बी आणि टेंबवली
हा बॉल उजव्या यष्टीवरनं फलंदाजाला बीट करत असताना विकेटच्या मागे 5 बॉलमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने धावसंख्येला वाढवलं गेलं होतं. 24 धावा धाफलकावर लागल्या गेल्या होत्या. मात्र शेवटच्या बॉलवर कमबॅक करणं तिथे गरजेचं झालं होतं आणि त्यावेळेस मोहितनं अगदी चांगला चेंडू हाताळला, उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग केली आणि तिथे बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं या डॉट बॉल बरोबर ओव्हर समाप्त झाली नंबर 1 ची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त 24-24. चामुंडाई चषक त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक त्या डीजीपी मैदानात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर येत आहे. तर यापुढे या मॅच मध्ये काय घडतंय आणि काय बिघडते ते ऐकवण्याकरता आपल्या समवेत मायक्रोफोनवर पुन्हा एकदा जॉईंट असतील चंद्रकांत शेटे सर. पहिल्याच षटकात जर पाहिलं तर 24 धावा कुठलेल्या आहेत कासार वडवलीकरांनी. यावेळेला चांगला बॉल त्याचा सन्मान दिलाय. त्याला जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. एकदा तिकडे थोडीशी मिक्स फील्ड, लगेच दुसऱ्या धावेसाठीचा कॉल. कासार वडवलीची सुपर डुपर हिट जोडी नंबर 1 आकाश रिपट आणि अय्यूब शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु कारिवली संघ हा देखील एक बलाढ्य संघ आहे. आज मात्र त्याही गावाच्या नावाचा डंका मात्र या ठिकाणी नक्कीच करायचं आहे आणि त्यासाठी मात्र या ठिकाणी कारिवली संघ देखील झालाय. या नवसई गावामध्ये लाख मोलाची स्पर्धा आहे. जो विजेता होईल त्याला 1 लाखाचा पुरस्कार आहे. त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेवर लागलंय. प्रतीक मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच पुढे सरसावले आणि काय पदलालित्य पाहायला मिळालंय. भिरकावून दिला हा बॉल, समोरच्या दिशेने जाईल. सीमा रेषा पार. षटकार. त्याच्या नावात आहे भल्या भल्यानं लावतो जाग. त्यात ताटात त्यात दोषात आपलं झाला ऍक्टिंग. काय पदलली ते बॉल पाहिलं तर थोडासा पुढेच होता, अवाक्यात होता. 1-2 पावलं पुढे टाकली आणि बॉलला समोरच्या दिशेने भिरकावून दिलं 6 धावांसाठी. धावसंख्येचा ओघ काही थांबता थांबेना. 32 धावा केलेल्या आहेत या ठिकाणी. खूप चांगल्या बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवले आतापर्यंत आकाश रिपट आणि अय्यूब यांच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉल अगदी पायाच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न राहिला होता. पायावर आदळतोय. लेग बायच्या स्वरूपातील 1 धाव तिकडे मिळणार आहे. गावासाठीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. आपल्या गावाच्या नावासाठीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. गावाच्या प्रतिष्ठेसाठीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. नाक्या नाक्यावर चौकात चौकात चर्चा हीच असते की कोणत्या गावाने फायनल मारली, कोणी मिळवली मॅन ऑफ द सिरीज. याही चर्चा सुरू होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून आपल्या गावाचं देखील नाव लौकिक वाढवण्याची संधी या सर्व खेळाडूंना उपलब्ध झाली आहे. यावेळेला आपण पाहू शकता पुन्हा एकदा ते शरीरभेदी मारा करण्याचा प्रयत्न होतोय. 1 षटकार बॉल तो पुढे केला, त्यानंतर बॉलचा टप्पा थोडासा पाठी घेतला, पायावर आदळलाय. लेग बायच्या स्वरूपातील 1 धाव पुन्हा एकदा कळले या ठिकाणी पाहायला मिळते. शरीराला लागला बॉल. धावसंख्या जर पाहिली तर आता 34 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आपल्याला. आकाश रिपट पुन्हा एकदा जोडीला आहेत. अय्यूब या षटकात कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला. आतापर्यंत धावसंख्या 34 आहे. यावेळेला शफल झाले थोडेसे. बॉलला मात्र खेळायचं होतं फाईन लेगला. अगदी गुडघा जमिनीवर टेकून मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आकाशचा, परंतु प्रतीकने बाजी मारली आहे. प्रतीकने मात्र या ठिकाणी यशस्वी नाही होऊ दिले. MS जाई संघाचे संघमालक मोतीलालजी शहा हे देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत असणार आहे, कारण महाराष्ट्रातील विविध स्पर्धा MS जाई या नावाने खेळल्या जातात. मोतीलालजी शहा त्याचे पुरस्कर्ते आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचेही स्वागत असेल. यावेळेला पुढे सरसावले. कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल खेळलाय. धावसंख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी 1 ने पुढे जाते. विनंती असेल, कारण पालघर जिल्ह्याचा संघ ज्यांनी पुरस्कृत केला होता अंडर-24 बिग बॅश मध्ये, म्हणजे पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना संधी दिली होती, ते मोतीलालजी शहा. विनंती आहे मोतीलालजी शहा, आपण देखील मंचावर यायचं आहे.
जाई संघाचं प्रायोजकत्व करत असतात, नवोदित खेळाडूंना संधी देत असतात, असे पालघर जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट प्रेमी मोतीलालजी शहा या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं करूयात आपण हार्दिक स्वागत. धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर झाली आहे 35 धावा. सारे दिलाचे आहेत दिलदार चर्चा होते बघा गावोगाव. सारे दिलाचे आहेत दिलदार चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने एक नंबर, पालघर जिल्ह्याने एक नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. पालघर जिल्ह्याने एक नंबर, दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव. या स्पर्धेसाठीचं विशेष सहकार्य साई स्पोर्ट्स ग्रुप, दोस्ती ग्रुप, विघ्नहर्ता ग्रुप, GBM ग्रुप, यारी दोस्ती ग्रुप, नवसई ग्रामस्थ, आई गावदेवी ग्रुप या सगळ्यांचं मनापासून आभारी असेल. या ठिकाणी आई चामुंडाई चषक 2024 आपण पाहतोय. नवसई गावामध्ये रंगतोय हा क्रिकेटचा एक जबरदस्त असा खेळ. हा टेनिस बॉलचा क्रिकेटचा खेळ आपल्या जरा जास्त जिव्हाळ्याचा आहे. हो, यावेळेला आपण पाहू शकता शफल जास्त झाले, स्टंपच्या समोर आकाश सापडले आणि इकडे जर पाहिलं तर महेशने बाजी मारली आहे, घेतली आहे विकेट. आकाशची विकेट येते. बाजूला कारली बघाया व्हिडिओ वन साइड गाडीची बाजूला कारली. आमच्या मथुरन भारत केसरीत बाजी मारली. आमच्या मथुरन भारत केसरीत बाजी मारली. सुशांत मुकादम मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. आणखीन एक जबरदस्त खेळाडू कासरवडवली गावाला ज्या ज्या खेळाडूंनी लोकप्रियता मिळवून दिली त्याच्यापैकी एक महत्वाचं नाव मैदानाच्या आतमध्ये येत आहे. नाव सुशांत मुकादम. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. आकाश माघारी परतल्यानंतर सुशांत मैदानाच्या आतमध्ये आले. संघाची धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 35 झाली आहे. पहिल्याच बॉलवर महेशने घेतली आहे विकेट. आत्मविश्वास त्यांचाही उंचावलेला असणार आहे. गावासाठी क्रिकेट खेळायचं आणि त्यासाठीची ही तगमग, त्यासाठीची ही धडपड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करू या नवसई गावामध्ये. आल्या आल्या पहिलाच बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार. षटकार. हे चुकला नाही कुणा पुढं अन झुकणार नाही कधी. झुकला नाही कोणा पुढं आणि झुकणार नाही कधी. तुमचं नाव येतं साऱ्या आधी, चर्चा तुमचीच मार्केट मध्ये. तुमचं नाव येतो साऱ्या आधी. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. शांत वातावरण अशांत करून टाकलंय या सुशांतने. पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 साठी पाठवलाय. आणखीन एक विकेट केला जातोय. फटका मात्र टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु कॅचही सुटली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल महेशची या ठिकाणी. महेश यांचं कौतुक करावं लागेल. या षटकात जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल षटकार, त्यानंतर कॅच सुटली परंतु 1 धाव आली आहे. धावसंख्या आपण पाहू शकता सध्याच्या घडीला 41. 4 षटकांच्या या मॅचमध्ये 42 4 षटकांच्या मॅचमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस प्रयत्न मात्र या ठिकाणी कासारवडवलीकरांचा आहे. ग्रामीण क्रिकेटमधील मातब्बर संघांच्या यादीत कासारवडवली हे नाव देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि तेच नाव आज या ठिकाणी आपण पाहतोय. घोडबंदर रोड परिसरातील एक दादा संघ कासारवडवली. फुलटॉस, चुकीला माफी नाही. लांबलचक षटकार. कितीही भले भले आता फरक पडत अय्यो. याही मॅच मध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चौकार आणि 3 षटकार त्यांनी खेळलेले आहेत आणि 31 धावांवर ते बॅटिंग सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. अय्योब. धावसंख्या जर पाहिली तर टीमची पुढे जाते. 48 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. ओव्हर नंबर या ठिकाणी सध्याच्या घडीला आपण पाहतोय 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळाले. या टप्प्याचा बॉल होता. पूल का नक्कीच प्रॉपर नाही झाला त्या ठिकाणी आणि त्याचमुळे थोडेसे नाराज पाहायला मिळाले. अय्यूब 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते.
जाऊन पोहोचेल. धावसंख्या 49 धावांवर 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर आणखीन एक महामुकाबला. या वर्षी महाराष्ट्र ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ज्या 2 संघांच्या लढतींची चर्चा झाली, गोरसई विरुद्ध टेंबिवली, यानंतर पुन्हा एकदा तीच लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखीन एक हवाई हल्ला. सुशांतच्या बॅटचा हा दम पाहायला मिळतोय. सुशांत मुकादम षटकार. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. सारे दिलाचे आहेत दिलदार, चर्चा होते बघा गावोगाव. पालघर जिल्ह्याने 1 नंबर, पालघर जिल्ह्याने 1 नंबर. दोस्ती ग्रुपचं गाजतंय नाव, पालघर जिल्ह्याने 1 नंबर. या ठिकाणी आपण पाहू शकतो धावफलक जर पाहिलं तर पुढे जातोय, 50 ओलांडतोय. 55 धावा धावफलकावर आहेत कासार वडवली टीमच्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. आयोजन जर पाहिलं तर खूप चांगलं पाहायला मिळत आहे. आई चामुंडाई चषक नवसई गावामध्ये आपण पाहतोय. ज्या गावात पाहायला मिळाली आयोजनासाठी सगळ्यांची लगबग आणि सगळ्यांची घाई, ज्या गावात आल्यानंतर पाहायला मिळाली आयोजनासाठी सगळ्यांची लगबग आणि सगळ्यांची घाई, त्या गावाचं नाव नवसई. आणि आज नवसई गावामध्ये मात्र हा जबरदस्त क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय. कारण गावाला क्रिकेटची परंपरा आहे, स्पर्धांची परंपरा आहे, परंतु आज पुन्हा एकदा या गावाला क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 55. 1 षटक अजूनही बाकी आहे आणि या एका षटकात पाहूया किती धावा बनवल्या जात आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी येत आहेत अक्षय. कारिवली संघासाठी अक्षय येत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचा आंतरराष्ट्रीय सितारा बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय अय्यूब शेख. जोडीला सुशांत मुकादम. 2 मोठे स्ट्रोक त्यांच्याही बॅटमधून आलेले आहेत, परंतु इकडे कारिवली संघाची स्ट्रेंथ देखील मोठी आहे. 60 धावसंख्येचा पाठलाग तर ते देखील करू शकतात, परंतु पाहूया किती धावा या ठिकाणी होतील. कारण या मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर 2 ओव्हर ज्या आहेत त्या वाऱ्याच्या एंडवर आहेत. त्या ओव्हर कोण करणार, त्या ओव्हरला कशी बॅटिंग होणार ते खूप महत्त्वाचं आहे. उजव्या आणि डावखुऱ्या हाताचं कॉम्बिनेशन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. या हंगामात सगळीकडे चर्चा हीच आहे की टेंबिवली आणि गोरसईची मॅच कधी आहे, असाच मात्र प्रश्न बऱ्याचदा विचारला जातोय. यावेळेला आपण पाहू शकता थोडेसे जास्त शफल झाले. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि धावसंख्या वाईटच्या स्वरूपात आणि प्लस 1 धाव देखील मिळणार आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपला पाहायला मिळेल 57. यावेळेला आपण पाहू शकता बॉल जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळलाय. चांगला फटका येताना पाहिला मिळाला अय्यूब यांच्या बॅटमधून. 4 धावा, चौकार. मार्केट वही मचाता है, हीरो झाला या तो पब्लिकचा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला अय्यूबने. यावेळेला बॉल सीमारेषा दिशेने निघालाय आणि सीमारेषा पारच होताना पाहिला मिळाला. 4 चौकार. प्रत्येक आट्यात उडवतो गुलाल भडक, प्रत्येक आट्यात उडवतो गुलाल भडक. बैलगाड्याचा नाद हाय रे एकदम कडक. 40 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत अय्यूब. का अर्धशतक होईल का, त्याची उत्कंठा सगळ्यांना लागलेली आहे. टीमची धावसंख्या 66 झाली आहे. अक्षय
यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी होतोय, चेंडूची फेकी होईल आणि या प्रयत्नामध्ये सुशांत माघारी परतताना पाहायला मिळतील. विकेट आली आहे, धावबादच्या स्वरूपात सुशांत आउट. लखन येताना पाहायला मिळतात आपल्याला. गोलंदाजीमध्ये कासार वडवली एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जातात. तेच बॅटिंगसाठी येत आहेत, परंतु कासार वडवलीचा सुपर डुपर हिट सुपरस्टार बॅटिंगसाठी अय्यूब. 67 धावा धाव फलकावर आपला पाहायला मिळत आहेत. 41 वर अय्यूब बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता पवित्र तर घेतला, बॉलचा बाउन्स पाहिला, सोडून दिला बॉल, निर्धाव चेंडू येईल. आणि इकडे जर पाहिलं तर 67 वर धावसंख्या आहे, 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकात किती धावा आमचं टार्गेट उभं राहील हे याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. प्रेक्षकही मोठ्या संख्येने आलेत आज ही स्पर्धा पाहण्यासाठी. यावेळेला मात्र अय्यूब फेकून दिलं बॉलला फाईन लेगच्या दिशेने, जबरदस्त प्रहार केला. 73 धावा धाव फलकावर झाल्या निर्धारित 4 षटकांमध्ये. 74 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी कारिवली संघाला, आणि अय्यूबचं कौतुक या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यांनी 15 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 47 धावांची खेळी केलेली आहे अय्यूबने. जबरदस्त बॅटिंग कासार वडवली स्टार. आमची की पाहून साऱ्यांना दाखल हो ताकद, आमची की पाहून साऱ्यांना. मी भावेश पाटील यांना विनंती करेल, आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे खास या क्रीडा स्पर्धेसाठी पालघर जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि MS11 या संघाचे सर्वा मोतीलालजी शहा नामवंत उद्योजक आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत. त्यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे, त्यांचा सन्मान करण्याची विनंती. भावेशजी पाटील आपणास विनंती असणार आहे, आपण सन्मानित करायचं आहे MS जाई संघाचे किंवा MS संघाचे, मग तो संघ कोणत्याही नावाने असू देत, परंतु MS पुढे जोडलं जातं. MS म्हणजे मोतीलाल शहा, हे ते क्रिकेट प्रेमी नाव आहे. पालघर जिल्ह्यातील विविध खेळाडूंना या मोठा व्यासपीठ उपलब्ध करून देतात, व्यावसायिक क्रिकेटच्या स्पर्धा खेळवतात ते मोतीलाल शहा आज या ठिकाणी नवसाई गावात उपस्थित राहिले आणि या ठिकाणी केला जातोय सन्मान या क्रिकेट प्रेमी अवलियाचा, म्हणजेच मोतीलाल शहा यांचा. आमची की पाहून साऱ्यांना दाखल हो ताकद, आमची की पाहून साऱ्यांना दाखल हो ताकद. त्या DGP मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक, त्या DGP मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक, त्या DGP मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक, त्या DGP मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. धावसंख्या जर पाहिली तर 73 झाली आहे, 74 करायच्या आहेत, परंतु पहिला डाव झालाय, दुसरा डाव बाकी आहे. कासार वडवलीची कामगिरी या ठिकाणी झाली आणि अजून जर पाहिलं तर या ठिकाणी कामगिरी करणं बाकी आहे कारिवली. कासार वडवली प्रतिनिधी या ठिकाणी कृपया पाठवायचा आहे.
लखन कासरवडवली एक्सप्रेस पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत लखन जाधव. खेळाडू बाद. बाप्पा गजानन या मंगल दिना मान टुचना ए रे गौरीच्या नंदना मान डुलवी ग नाटक कंचना ए रे गौरीच्या नंदना. पहिल्याच बॉलवर पप्या माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. प्रतीक आहेत मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबत मॅचच्या दिशेने आपण पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे खरी, परंतु एक मोबाईल सापडलेला आहे, ज्याचा कोणाचा असेल त्यांनी आपली ओळख या ठिकाणी पटवून घेऊन जायचं आहे. अँड्रॉइड मोबाईल आहे. पहा, एक चांगला मोबाईल आहे, तो आम्हाला सापडलेला आहे. प्रत्येकाने मोबाईल तपासून पहा, कुणाकडे मोबाईल नसेल तर आम्हाला कृपया कळवा. यावेळेला मात्र फटका खेळला जातोय समोरच्या दिशेने आणि हवाई हल्ला, 6 धावांचा षटकार. षटकार खेळलाय आणि या षटकारानिशी प्रतीक सांगतायत आम्ही मॅच सोडणार नाही. कारवली या नावाच्या देखील आणि गावाच्या देखील नावाची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. या अगोदर देखील आणखीन एक हो 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 जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रतीक ऑन फायर, सिक्सर. रोज बाहेर जावा मी जातो माझ्या साईचं दर्शन घेतो माझ्या साईचं दर्शन घेतो की साई नामाचा गजर माझ्या साईला डोल्यानं पावतो साईला डोल्यानं पावतो माझ्या साईला डोल्यानं पावतो लिंबाखाली प्रगट झाला. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत प्रतीक. हो 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 यावेळेला दांडी 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 गुल बोल. घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला हे हृदयात छातीत हातावर घोटलाय साई बाबाच्या टॅटूला हृदयात छातीत हातावर घोटलाय साई बाबाच्या टॅटूला माझ्या साई बाबाच्या टॅटूला साई बाबाच्या टॅटूला माझ्या साई बाबाच्या टॅटूला. तर पहिल्याच षटकात जर पाहिलं तर 2 षटकार आले खरे, परंतु धावसंख्या ही 13 आली आहे. 2 विकेट परतल्या माघारी. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 61 धावांची आवश्यकता. 20 पेक्षा जास्त धावा प्रति षटकागणिक कराव्या लागतील. मॅच ऑन.
या ठिकाणी आपण पाहू शकता लक्ष मोठं आहे, परंतु प्रयत्न चालूच ठेवावे लागतील आणि जर प्रयत्न केले तर तुम्हाला यश मिळू शकतं. चला टॉसला यायचंय, कोणताही विलंब न करता. टेंबिवली आणि गोरसई. टेंबिवली उपस्थित आहे, गोरसई बी. कॅप्टन त्वरित टॉससाठी यायचं आहे. असा एक महामुकाबला अख्ख्या महाराष्ट्राचं लक्षात आहे या मॅचवर आणि नवसाई गावावर लागणार आहे, कारण एक मोठी मॅच आपल्या समोर येते. आणखीन एक विकेट दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. चला गोरसई कॅप्टन या ठिकाणी टेंबिवली कॅप्टन आहेत. साईला तिथल्या आट्यावर आमच्या मथुरची आहे हवा. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला बक्षीस लावा. आल्या पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. अयूब चांगली कामगिरी या ठिकाणी करतायत. धाव संख्या जर पाहिली, तर या ठिकाणी 14 धावा धावफलकावर. मॅच मध्ये जर पाहिलं तर आता कासर वडवली आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते, परंतु यानंतर टेंबिवली आणि गोरसईची मॅच आहे. यावेळेला मात्र गती कमी केली अयूबने. धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. आले कॅप्टन गोरसई. चला, जिंकला टॉस, झालाय. गोरसईने टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली आणि बॅटिंग साठी आमंत्रित करण्यात आलंय टेंबिवलीला. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 15 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक मात्र या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला चेंडू. 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 15. या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा आल्या. तुझ्यासाठी याने बना तुझ्यासाठी याने बना तुझ्यासाठी याने बना. मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 15. अजूनही जर पाहिलं तर मोठं लक्ष गाठायचंय. 12 चेंडू 59 धावा. अयूबने याही मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. पहिल्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला, याही मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे. 12 मध्ये 59. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न होता पॉइंटला, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 11 मध्ये 59. मॅच हळूहळू मात्र झुकलेली आहे ती कासर वडवलीच्या बाजूने आणि आताच वेध लागलेले आहेत टेंबिवली विरुद्ध गोरसई या महामुकाबल्याचे. यावर्षी चर्चेत राहिल्या या दोन्ही टीम मधील लढती. अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असतं गोरसई मैदानात उतरल्यानंतर. आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला.
आई चामुंडाई चषक आज नवसई गावामध्ये जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला या क्रिकेटचा. वसई तालुक्यातील पूर्व विभागामधील एक महत्त्वाचं गाव म्हणून नवसईची ओळख आहे. आई चामुंडाईचं मंदिर हे देखील गावची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू ज्याला मात्र फ्लाईट दिली होती, उंची दिली होती. नितीन चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजी आणि हळूहळू ही मॅच निघाली औपचारिकतेच्या दिशेने. कारण 74 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात पाहिजे होती, 2 षटकार आले खरे सुरुवातीला, परंतु त्यानंतर विकेट आल्या. अखो टप्प्याचा बॉल, फटका चांगला खेळलाय, 6 धावा मिळतील. षटकार दर्शनाला म्हणू नका नका, चला दर्शनाला म्हणू नका नका, आई मारते माझी हक्का. काढले डोंगराव पडेल येतो ग आई माझी सोन्या घेत येतो का. काढले डोंगराव पडेल येतो ग आई माझी. धावसंख्या जर पाहिली तर 6 ने पुढे गेली, उसळी घेतली आहे. यावेळेला मात्र बॉल थोडासा पाठीमागे ठेवला, थोडासा वळवला देखील, त्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं आणि तिकडे रनआउटची संभावना देखील होती, परंतु रनआउट नाही होऊ शकले. 23 धावा धावफलकावर आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता 7 चेंडूमध्ये अजूनही 51 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मोठं लक्ष समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे अजूनही. 51 धावा मात्र या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. नवसई गावामध्ये एक मोठी स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि या स्पर्धेचा आनंद जर पाहिलं तर प्रेक्षक मोठ्या संख्येने घेत आहेत. सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणि इकडे मॅच आता जवळपास औपचारिकता राहिली आहे. कासार वडवली विजयाच्या दिशेने वाटचाल करते. या मॅच मध्ये आई चामुंडाई चषक, गाव नवसई, तालुका वसई, जिल्हा पालघर सुरू असणारी स्पर्धा. देवाला आयचे चरणाला, मान देवाला आयचे चरणाला. विसरू नका. काढले डोंगराव पडेल येतो ग आई माझी सोन्या घेत येतो का. काढले डोंगराव पडलंय तुका ग आई माझी सोन्या बघेताई. शेवटचं एक षटक बाकी आहे आणि इकडे आता काही चमत्कारच मॅचला वाचू शकतो कारिवलीच्या बाजूने, नाहीतर कासार वडवली आजच्या दिवसात. ओ हो, मॅचचा रिझल्ट काही लागू दे, परंतु हा स्वीट हीट एकदम स्वीट होता. 6 धावा. प्रसादला पहिल्याच बॉलवर 6 धावांचा प्रसाद दिलाय जतीनने. या वेळेला समोरच्या दिशेने उडवलाय, चांगला फटका होता. खोलवट टप्प्याचा बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला, परंतु समोर अडवला जातोय बॉल. त्या ठिकाणी पाहू शकता धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नाही. मॅचची औपचारिकता आहे आणि जाता जाता आपल्या गावाच्या नावाची छाप सोडण्याचा प्रयत्न या नवसई गावामध्ये ठेवावी लागेल या खेळाडूंना. आजचा दिवस या स्पर्धेसाठी जर पाहिलं तर महत्वाचा आहे. आणखीन एक जबरदस्त फटका, वाह काय स्ट्रोक खेळलाय जतीनच्या बॅट मधून. 6 धावा. षटकार मॅचची आता औपचारिकता. ओहो, इकडे दांडी 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 गुल. पाऊल साऱ्यांना दाखलाले होता कत, अशी की पाऊल साऱ्यांना दाखलाले होता कत. त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. त्या डीजीपी मैदानात ठेवलाय चामुंडाई चषक. केवळ औपचारिकता या मॅचची. कासार वडवली पहिल्या डावात चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, आता चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या डावात जर पाहिलं तर अय्यूब तुटून पडले आणि अगदी 47 धावांची एक बहुमूल्य खेळी त्यांच्या माध्यमातून झाली. गोलंदाजीला आले, तिकडेही केवळ 2 धावा खर्च केल्या.
मॅचची औपचारिकता मात्र केवळ शिल्लक आहे आणि इकडे एक चांगला चेंडू प्रसादने या ठिकाणी पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर आणखी एक षटकार जरूर पाहायला मिळाला आणि विवेक आलेत बॅटिंग करण्यासाठी. चला पुढच्या दोन्ही टीम विलंब करायचा नाहीये, डायरेक्ट लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण 2 मॅच बाकी आहे आणि 5:15 वाजलेले आहेत. शेवटचाही सामना आयोजकांचा जास्त षटकांचा खेळण्याचा प्रयत्न आहे. विपुल गावण स्नॅपचॅट. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने या गावातील प्रत्येकानेच प्रभावित केलंय. मग आयोजकांमध्ये वैभव पाटील असतील, भावेश पाटील असतील, कल्पेश कुडू असतील, संतोष कुडू असतील, संकेत पाटील, धनंजय पाटील, सौरभ पाटील, योगेश पाटील आणि अख्खं गाव ज्यांनी हे आयोजन केलंय त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल कारण आपल्या गावाच्या नावाची चर्चा सर्व दूर झालेली आहे. आणि इकडे मॅचचा रिझल्ट काही लागू दे परंतु जाता जाता एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता आणि त्याची औपचारिकता या ठिकाणी संपली. चौकार आलाय, मॅच जिंकली आहे. आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच साठी क्वालिफाय होत आहेत कासार वडवली. अभिनंदन. आणि आता ज्या मॅचची प्रतीक्षा आपल्या सगळ्यांनाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला होती तीच मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते.